नमस्कार मित्रांनो. तर आज आपण अकाउंटची रिव्हिजन बघणार आहे. ठीक आहे. तर हा सेकंड चॅप्टर आहे डबल एंट्री बुक कीपिंग. ठीक आहे. हा सेकंड चॅप्टर आहे तुमचा. इथून पुढे तुम्हाला प्रॉब्लेम्स आहेत. तर हे जे पहिलं बघतोय आपण हा आहे टॅब्युलर फॉर्म. तुम्हाला क्वेश्चन देतात एक आणि त्यांना सांगतात की टॅब्युलर फॉर्म मध्ये सॉल्व्ह. ठीक आहे. तर आपण आता याच्यामध्ये डायरेक्ट बघणार आहे. पहिलं ट्रान्झॅक्शन आहे कमेन्स बिझनेस विथ कॅश 50,000. आता याच्यामध्ये कॉलम आहे ट्रान्झॅक्शन. हे तर तुम्हाला लिहायचं असं दिलेलं. टू ऍस्पेक्ट म्हणजे दोन इफेक्ट कुठले, काय आलं काय गेलं, काय एक्सपेन्सेस आहे. ठीक आहे. ते दोन ऍस्पेक्ट लिहायचे. अकाउंट कोणते कोणते इन्व्हॉल्व आहेत ते लिहायचे. क्लासिफिकेशन म्हणजे ते जे अकाउंट आहे हे कोणत्या अकाउंटच्या अंडर येतं, पर्सनल, रिअल, नॉमिनल पैकी. त्याच्यानंतर रूल्स अप्लाइड. ठीक आहे. कोणता रूल अप्लाइड होतो. डेबिट व्हॉट कम्स इन, डेबिट ऑल एक्सपेन्सेस, क्रेडिट ऑल इन्कम गेन्स, डेबिट द रिसिव्हर. असे जे रूल आहेत त्यातला कोणता रूल अप्लाय होतो. आणि इकडे डेबिटला कोणतं अकाउंट येतं आणि इकडे खाली पुढच्या कॉलमला क्रेडिटला कुठलं अकाउंट येतं हे आपल्याला बघायचं. कॅश कमिन्स बिझनेस विथ कॅश. तर आता याच्यामध्ये काय झालं, कॅश कम्स इन झाले बरोबर बिझनेसमध्ये. तर हा झाला पहिला इफेक्ट. आणि दुसरं दिलेलं आहे प्रॉपरायटर इज गिव्हर, म्हणजे त्याने पैसे काय झाले आपल्याला दिले. दोन अकाउंट येणार, कॅश अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट. कॅश अकाउंट येतं रिअल अकाउंटच्या अंडर आणि कॅपिटल अकाउंट येतं पर्सनल अकाउंटच्या अंडर. त्याच्यानंतर कारण ते काय आहे रिसिव्हर गिव्हर. पुढे दिले डेबिट हॉट कम्स इन. डेबिट हॉट कम्स इन इथं कॅश काय झाली आपली कम्स इन झाली म्हणून त्यांना डेबिट हॉट कम्स इन गिव्हर आहे. क्रेडिट ऑल गिव्हर. पुढे कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. पुढे ऍडव्हर्टाइजमेंट आहे पेड ₹5,000. ऍडव्हर्टाइजमेंट काय आपला एक्सपेन्सेस आहे. ऍडव्हर्टाइजमेंट इज अन एक्सपेन्सेस. पैसे काय झाले पेड केलं म्हणल्यावर कॅश गोज आउट झाली. इथे दोन अकाउंट ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट आणि कॅश अकाउंट आलं. ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस आहे म्हणल्यावर एक्सपेन्सेस येतात आपल्या नॉमिनलला आणि कॅश गोज आउट झालं त्याच्यामुळे ते येतं रिअलला. पुढं डेबिट ऑल एक्सपेन्सेस. ठीक आहे. आता हा एक्सपेन्सेस आहे तर त्याचा रूल आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस. गोज आउट म्हटलं त्याचा रूल आहे क्रेडिट ऑल व्हॉट गोज आउट. ठीक आहे. पुढे दिलेले आहे ऍडव्हर्टाइजमेंट. ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट आणि कॅश अकाउंट. डेबिटला येणार हे ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट आणि क्रेडिटला येणार कॅश अकाउंट. त्याच्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन आहे डिपॉझिटेड कॅश इन टू द बँक ऑफ इंडिया. कॅश काय केली आपण डिपॉझिट केली बँक ऑफ इंडियामध्ये. मग आता डिपॉझिट केली म्हणजे कॅश गेली आपल्याकडून आणि बँक ऑफ इंडिया म्हणजे बँक काय झाली रिसिव्हर झाली. ते लिहायचे तर बँक ऑफ इंडिया इज रिसिव्हर आणि कॅश गोज आउट. आता दोन अकाउंट ओळखायचे, बँक ऑफ इंडिया अकाउंट आणि दुसरं येणार कॅश अकाउंट. आता हे रिसिव्हर आहे म्हणल्यावर हे येणार पर्सनलच्या अंडर. कॅश गोज आउट कम्स इन गोज आउट येतं रिअलच्या अंडर. तर इथं रूल टाकायचा. रिसिव्हर आहे त्याचा रूल येतो डेबिट द रिसिव्हर. गोज आउटचा रूल येतो क्रेडिट व्हॉट गोज आउट. त्याची एंट्री बँक अकाउंट बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट आणि इकडे येणार क्रेडिटला कॅश. ओके. पुढे चौथा ट्रान्झॅक्शन आहे परचेस गुड्स फ्रॉम सुनील. सुनील कडून मटेरियल आपण परचेस केलं. ठीक आहे. मग आता इथे येणार परचेस अकाउंट एक एक्सपेन्सेस येतो आणि सुनील कोण आहे गिव्हर आहे. सुनील इज गिव्हर. परचेस अकाउंट आणि सुनील अकाउंट. परचेस एक्सपेन्सेस आहे, एक्सपेन्सेस येतात नॉमिनलला आणि हा गिव्हर आहे रिसिव्हर गिव्हर येतं पर्सनलला. तर इथे रूल टाकायचा. एक्सपेन्सेसचा रूल आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस आणि गिव्हरचा रूल आहे क्रेडिट द गिव्हर. परचेस अकाउंट डेबिट टू सुनील अकाउंट. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे सोल्ड गुड्स फॉर कॅश ₹12,000. माल काय केला आपण सेल केला. दोन अकाउंट आहे सेल्स आणि कॅश. कॅश काय झाली आली आणि सेल्स आपला इन्कम आहे. कॅश कम्स इन आणि सेल्स इज अन इन्कम. दोन अकाउंट येणार कॅश अकाउंट आणि सेल्स अकाउंट. ठीक आहे. कॅश कम्स इन झाल्यामुळे ते येतं रिअलला. इन्कम एक्सपेन्सेस आणि इन्कम येतात नॉमिनलला. याचा रूल डेबिट व्हॉट कम्स इन आणि क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. इकडं परत कॅश अकाउंट येणार डेबिटला आणि इकडे येणार सेल्स अकाउंट. रिसिव्ह कमिशन ₹4,000. कमिशन भेटलेलं आहे. ठीक आहे. कमिशन भेटलं म्हणजे कॅश आली आपल्याकडं. कॅश आली म्हणल्यावर हा कमिशन काय झाला आपला इन्कम झाला. कॅश कम्स इन आणि कमिशन रिसिव्ह इज अन इन्कम. इथे येणार कॅश अकाउंट आणि कमिशन अकाउंट. कम्स इन म्हटल्यावर हे येणार रिअल अकाउंट. इन्कम म्हटल्यावर इथे येणार नॉमिनल. एक्सपेन्सेस आणि इन्कम नॉमिनलला येतं.
पुढं रूल डेबिट व्हॉट कम्स इन आणि क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स कॅश अकाउंट आणि कमिशन. ठीक आहे. तर हा असा प्रॉब्लेम होता. त्याच्यानंतर पुढं पुढं आपण बघणार आहे पुढचा चॅप्टर सॉरी दुसरा टाईप बघणार आहे याच्यातला दुसरा प्रॉब्लेम जो तुम्हाला येऊ शकतो हा. तर हा त्यातला सॉल्व प्रॉब्लेम आहे. आपण अकाउंटिंग इक्वेशन बघू. ठीक आहे. जे तुम्हाला येऊ शकतं हे पण पेपरला येऊ शकतं. हे असेट लायबिलिटी पर्सनल अकाउंट रिअल अकाउंट नॉमिनल अकाउंटला काय काय येतं ते. ठीक आहे. पर्सनल अकाउंट रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट मी शॉर्टकट मध्ये सांगतो तुम्हाला. पर्सनल अकाउंटला येतात सर्व व्यक्तींची नावे पर्सन्स त्याच्यानंतर बँक्स कंपनीज ठीक आहे किंवा ट्रस्ट असतील ऑर्गनायझेशन असतील. त्याच्यानंतर हे आउटस्टँडिंग किंवा प्रीपेड जे असेल हे सर्व कुठे येतं पर्सनलला येतं. त्याच्यानंतर रिअलला काय येतं सांगतो तुम्हाला असेट्स येतात. ठीक आहे. असेट्स म्हणजे प्रॉपर्टीज. त्याच्यानंतर नॉमिनलला येतात सर्व एक्सपेन्सेस आणि इन्कम हे सर्व येतात नॉमिनल अकाउंटला. तर हे तुम्हाला येऊ शकतो क्वेश्चन बायफर्केट करायचं फक्त 3 अकाउंट्स मध्ये. त्याच्यानंतर आपण इक्वेशन बघणार आहे. तर हे आहे त्याचं इक्वेशन मेथड. त्याचा हा फॉर्म्युला आहे असेट इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल. ह्या फॉर्मॅटने तुम्हाला ते सॉल्व्ह करायचं. तर त्यातला आपण पहिलं बघणार आहे हा. याच्यामध्ये पहिलं दिलंय तुम्हाला रोहित शर्मा स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. तर हे तुमचं क्वेश्चन आहे एवढा आणि खाली आपल्याला असं सॉल्व्ह करायचं आहे. रोहित शर्मा स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. आता हे असेट म्हणजे प्रॉपर्टी आणि दुसरा शब्द याला येणं किती आहे बिझनेसचं. लॅबिलिटीज म्हणजे देणं आणि कॅपिटल म्हणजे भांडवल. कंपनीकडे किती पैसे आहेत त्याला म्हणतात कॅपिटल. तर रोहित शर्मा स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. आता कॅश म्हणजे प्रॉपर्टी झाली आलं बिझनेस मध्ये पैसे. ठीक आहे. 50,000 रुपये. आता इथं देण्याचा काही संबंध नाहीये म्हणजे नोंद इथं येणार 0. आता ते झालं आपलं कॅपिटल. ज्यावेळेस बिझनेस सुरू करतो ते पूर्ण कॅपिटल असतं. पुढे दुसरा ट्रान्झॅक्शन आहे परचेस गुड्स फ्रॉम धोनी ऑन क्रेडिट. उधारीवर 10,000चा माल घेतला आपण बरोबर म्हणजे 10,000 रुपये ते 10,000चा माल आपल्याकडे आला म्हणून ते होणार ऍड. क्रेडिटवर घेतलाय काय केले क्रेडिटवर म्हणजे उधारीवर घेतलेला आहे. पैसे काय आपल्याला ते देणं बरोबर म्हणून हे 10,000 रुपये येणार इकडं देण्याच्या कॉलमला. इथं भांडवलचा काही संबंध नाहीये म्हणून हे 0. टोटल करायचे 50,000 प्लस 10,000 60,000 0 प्लस 10 10,000 50,000 प्लस 0 50,000. त्याच्यानंतर पुढचा ट्रान्झॅक्शन दिलाय आपल्याला सोल्ड गुड्स टू विराट ऑन क्रेडिट. मटेरियल विराटला आपण सेल केलं उधारीवर 20,000चं. आता इथं परचेस केलं तर म्हणून ऍड केलं आपण मटेरियल आलं. आता सेल केलं म्हणल्यावर गेलं मटेरियल तर इथं मायनस होणार आहे 20,000 रुपये. आता उधारीवर दिलेलं आहे विराटला काय केलंय उधारीवर दिले त्याचे पैसे अजून ये नाही आपल्याला. पैसे काय ये नाही आणि ये नाही तर तुमचं परत असेट साईडलाच म्हणजे माल गेल्यामुळे 20,000 रुपये लेस करायचे. 20,000 रुपये येणार आहेत म्हणून हे प्लस करायचे. पुन्हा 60,000 आहे तशी इकडे येणार प्लस मायनस करून हे 10,000 इकडे देण्याचा काही संबंध नाही आणि कॅपिटलचा पण काही संबंध नाही. तर हे अमाऊंट आहे तसे 0 ऍड करून खाली येणार. पुढे चौथं दिलंय रिसिव्ह डिव्हिडंड 500. रिसिव्ड म्हणजे पैसे काय झालं आले आपल्याकडे. ठीक आहे. मग आले की ऍड करायचं गेले की लेस करायचं. 500 रुपये ऍड होणार 60,500. देण्याचा काही संबंध याच्यामध्ये नाही लॅबिलिटी काही नाहीये. 50,000 प्लस हे कॅपिटल मध्ये आपल्या भांडवलामध्ये तेवढे 500 रुपये ऍड होणार कंपनीच्या. मग हे इकडं ऍड होणार 50,500 10,000 जसे आहेत तसे. लक्षात ठेवायचं ज्यावेळेस रिसिव्ह होईल पैसे येतील त्यावेळेस इकडं इकडं पण ऍड होतात आणि इकडं पण ऍड होतात. जर एखादा इन्कम असेल तर ऍड होतो आणि जर समजा एखादा एक्सपेन्सेस असेल तर इथं पण मायनस होतं आणि इकडं पण मायनस होतं. पेड केलं आता इथं पैसे काय झालं इथं आलते म्हणून ऍड केले. आता इथं पेड केलं ऍडव्हर्टाइजमेंट लेस करायचे पैसे. पैसे कमी होणार तेवढे त्यांना 60,000 इकडे देण्याचा काही संबंध नाहीये. मग इकडे कॅपिटल मध्ये तेवढे पैसे मायनस होणार इथे येणार 50,000 10,000 हे दोघांचे टोटल एवढी येईल. ही जी टोटल आहे 60,000 या दोघांच्या टोटलला मॅच व्हायला पाहिजे तर तुमचा आन्सर बरोबर आहे. हे झालं इक्वेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आपण बघणार आहे पुढचा चॅप्टर. ठीक आहे. पुढचा चॅप्टर आहे जर्नल. ठीक आहे. हा जर्नल चॅप्टर बघणार आहे आपण. आता याच्यामध्ये येतात तुम्हाला जर्नल एंट्रीज.
जर्नल एंट्रीज बघू आपण. जर्नल एंट्रीज कशा करायच्या, हे चेक वगैरे जे तुम्हाला एखाद्या वेळेस आले तर येऊ शकते. ठीक आहे. पुढं आपण हा प्रॉब्लेम बघणार आहे जर्नलचा. जर्नलचा प्रॉब्लेम हा पहिलाच बघू आपण. नरेंद्र कमिन्स बिझनेस विथ कॅश. नरेंद्रने काय केलं, बिझनेस चालू केला. आता इथे दोन अकाउंट आहेत, एक कॅश आणि त्याने बिझनेस चालू केला म्हणल्यावर त्याला म्हणतात कॅपिटल. दोन अकाउंट आहेत, कॅपिटल अकाउंट आणि कॅश अकाउंट. ठीक आहे. तर त्याची एंट्री होते कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. हे काय झालं, कॅश इन झाले. आपला रूल आहे डेबिट व्हॉट कम्स इन. मग कॅशला काय होणार, डेबिट होणार. आणि कॅपिटल काय आहे, प्रॉपरायटरने गिव्ह केले, गिव्हर येत. ठीक आहे. क्रेडिट द गिव्हर. याची एंट्री होणार तुमची कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे दिले परचेस गुड्स फ्रॉम किरण ऑन क्रेडिट. तर इथं मटेरियल काय केलंय, परचेस केलेलं आहे उधारीवर. ठीक आहे. उधारीवर असेल तर त्या पर्सनचं नाव येतं. परचेस केले, परचेस काय एक्सपेन्सेस आहे आपला. एक्सपेन्सेस येतो डेबिट साईडला नॉमिनलच्या अंडर. 3 रूल तुम्हाला पाठ पाहिजे याच्यासाठी. पर्सनलचा रूल आहे डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर. रिअलचा रूल आहे डेबिट व्हॉट कम्स इन क्रेडिट व्हॉट गोज आउट. आणि नॉमिनलचा रूल आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. आता हे परचेस केलं म्हणजे एक्सपेन्सेस झाला आपला. याची एंट्री होते परचेस अकाउंट डेबिट, परचेस अकाउंट डेबिट टू किरण अकाउंट. ठीक आहे. ही झाली याची एंट्री. पुढे दिले पेड रेंट. ज्यावेळेस पेड येईल शब्द त्यावेळेस कॅश अकाउंट असतं, कॅश अकाउंट आणि रेंट अकाउंट. ठीक आहे. आता कॅश आपली काय झाली, गोज आउट झाली, पेड केली म्हटल्यावर. आणि रेंट काय आहे, ज्यावेळेस गोज आउट होईल त्यावेळेस हा रेंट एक्सपेन्सेस असतो. मग डेबिट द एक्सपेन्सेस. इथे एंट्री होते रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा ट्रान्झॅक्शन आहे सोल्ड गुड्स टू मिस्टर विकास ऑन क्रेडिट. उधारीवर विकले म्हणजे विकासचं नाव येणार. आणि दुसरा अकाउंट आहे सेल्स. तर विकासला विकलं म्हटल्यावर विकास काय झाला, रिसिव्हर झाला. त्याची एंट्री होते, रिसिव्हरला काय करतो आपण, डेबिट करतो. डेबिट द रिसिव्हर रिअलच्या रूल अंडर. विकास अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. विकास अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. त्याच्यानंतर पुढचा ट्रान्झॅक्शन आहे, परचेस फर्निचर ऑफ 30,000. 30,000. पुढे परचेस अकाउंट आहे, याच्यामध्ये फर्निचर आणि जीएसटी दिलेलं आहे. ओके. आता याच्यामध्ये परचेस पण आहे आणि फर्निचर पण आहे, पण या दोन्ही पैकी एकच घ्यायचं असतं. ज्यावेळेस गुड्स असेल तर इथं वरती बघा, तुम्हाला इथं गुड्स दिलं होतं. जर गुड्स आलं तरच परचेस अकाउंट घ्यायचं असतं. गुड्स सोडून कोणतीही वस्तू आली तर परचेस अकाउंट येत नाही. मग इथे येणार फर्निचर अकाउंट आणि दुसरं येतं जीएसटी. ठीक आहे. आणि हे परचेस आपण आता असं अज्युम करायचं, हे काय केलंय, कॅश मध्ये परचेस केले. ओके. कारण कोणाचंही नाव दिलेलं नाहीये. आता पहिलं हे जीएसटी आले तर जीएसटी कॅल्क्युलेट करायचा असतो. 30,000 वर 80%. हे कॅल्क्युलेट असं करायचं, 30,000 इंटू 18 डिवाइड बाय 100. कट करायचं. 18,000, 18 3 जा 54, 5,400. पण ज्यावेळेस पण जीएसटी येईल तो अर्धा अर्धा डिवाइड असतो, सीजीएसटी आणि एचजीएसटी मध्ये. ठीक आहे. एचजीएसटी 99% असतं, 9% आणि हे 9%. तर सीजीएसटी येणार आपला 2,700 आणि एचजीएसटी येणार 2,700. हाफ हाफ करायचं, याला दोन्ही डिवाइड करायचं म्हणजे 2,700 येतं. आता याची एंट्री करायची आपल्याला. फर्निचर अकाउंट, जीएसटी अकाउंट आणि तिसरा अकाउंट येणार कॅश, कारण काही दिलेलं नाही. मग याची एंट्री करायची. परचेस केले आपण फर्निचर, फर्निचर कम्स इन झालं, डेबिट व्हॉट कम्स इन. फर्निचर अकाउंट येणार डेबिटला. त्याच्यानंतर दुसरं दिलेलं आहे तुम्हाला कॅश अकाउंट. कॅश काय झाली आपली, गेली. इथे येणार टू कॅश अकाउंट. आणि इथे जीएसटी दिला. आता परचेस केल्यावर जीएसटी काय करायला लागतो, आपल्याला द्यावा लागतो दुसऱ्याला. मग तो एक्सपेन्सेस झाला. मग त्याच एक्सपेन्सेस म्हणलं डेबिटला येतो. मग इथे लिहायचं इनपुट सीजीएसटी अकाउंट. इनपुट म्हणजे आपण मटेरियल इन केलं, परचेस केलं, त्याला म्हणतात इनपुट. सीजीएसटी अकाउंट आणि इनपुट एचजीएसटी अकाउंट. हे दोन अकाउंट असतात असे, एचजीएसटी अकाउंट. आता याची अमाऊंट कशी टाकायची,
फर्निचर कितीचं आहे आपलं 30,000. मग इथे येणार 30,000. CGST 2,700, 2,700. या सर्वांची टोटल टाकायची असते इकडं 3,000, सॉरी 35,400. ठीक आहे. ही झाली आपली, सॉरी, ही झाली आपली एंट्री. ठीक आहे. डेबिट आणि क्रेडिट कॉलम तुम्ही समजून घ्या. ठीक आहे. ही एंट्री. पुढे रिसिव्ह बिअरर चेक. बिअरर चेक म्हणजे याला म्हणतात कॅश. ₹25,000 फ्रॉम मिस्टर विकास. तर याची एंट्री करायची. कॅश आणि विकास अकाउंट आहे. रिसिव्ह झालं म्हणजे काय झालं, कॅश आली. डेबिट व्हॉट कम्स इन. याची एंट्री होते कॅश अकाउंट डेबिट टू विकास. विकास गिवर आहे. क्रेडिट द गिवर. पुढे पेड टू किरण बाय चेक ऑफ देना बँक. पेड केले आपण. आता इथं पेड तुम्ही म्हणाल की पेड म्हटल्यावर कॅश अकाउंट येतं, पण हे कसं पे केलेलं आहे, चेकनी पे केलंय. ज्यावेळेस चेक शब्द असतो त्यावेळेस कॅशच्या ऐवजी बँक अकाउंट येतं. लक्षात ठेवायचं, बँक अकाउंट आणि किरण अकाउंट आहे. आता त्याला पे केलंय म्हणल्यावर तो झाला रिसिव्हर. रिसिव्हरचं एंट्री होते डेबिट द रिसिव्हर. त्यांना किरण अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. किरण अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. अमाऊंट तर तुम्हाला समजत असेल 20,000, 20,000. पुढे दिलंय पेड सॅलरी. आता इथं चेक वगैरे काय दिलेलं नाही, मग इथे ना कॅश. पेड म्हटलं की कॅश. जर चेक आलं तर कॅशच्या ऐवजी बँक घ्यायचं. दुसरं अकाउंट आहे सॅलरी. सॅलरी काय आपला एक्सपेन्सेस आहे. आणि कॅश पेड केलं म्हटल्यावर कॅश गोज आउट झाली. मग गोज आउट येतं क्रेडिटला. सॅलरी एक्सपेन्सेस आहे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस. सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. ठीक आहे. तर हे झाले आपली एंट्री. सोप्या एंट्रीत काय अवघड नाहीये. तुम्हाला फक्त ते 3 रूल पाठ असणं महत्वाचं आहे. इथं खाली दिलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे. नाही समजलं तर याच्यातून तुम्ही करू शकता. हा झाला तिसरा चॅप्टर आपला. पुढचा चौथा चॅप्टर आपण बघणार आहे. पुढचा चॅप्टर आहे लेजर. ठीक आहे. तर लेजर थोडं जर्नल एंट्री आलं तर तुम्हाला लेजर काही अवघड नाही. लेजर बघू आपण. लेजर चॅप्टर. तर हा चौथा चॅप्टर आहे आपला लेजर. तर हे कसं करायचं मी तुम्हाला सांग. ठीक आहे. अगोदर याच्यासाठी जर्नल एंट्रीज करायच्या असतात. त्याच्यानंतर लेजर अकाउंट्स बनवायचे त्याचे आणि त्याचं पोस्टिंग करायचं असतं. ठीक आहे. तर आपण हे बघू त्याच्यात किती अकाउंट्स आहेत, ज्याच्यामध्ये पूर्ण अकाउंट्स असतील असं घेऊ, जेणेकरून तुम्हाला समजायला मदत होईल. ठीक आहे. हा बघू. तर हा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण अगोदर जर्नल एंट्रीज करायच्या असतात, त्याच्यानंतर लेजर बनवायचे असतात. पहिले दिलेले आहे तुम्हाला, विराट स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. कॅशमध्ये त्याने काय केलं, बिझनेस चालू केला. त्याच्यानंतर बँक मध्ये बॅलन्स आहे तो पण त्याने घेतलेला आहे. ठीक आहे. मग ते बँक अकाउंट एक येणार, कॅश अकाउंट, बँक अकाउंट, फर्निचर एक. त्यांनी बिझनेस चालू केला. तुम्हाला माहिती बिझनेस चालू केला की कॅपिटल अकाउंट येतं. मग याची एंट्री होणार तुमची कॅश अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट डेबिट. त्याच्यानंतर बँक अकाउंट डेबिट, फर्निचर पण आणलेलं आहे. हे सगळं कमसिन झालंय, त्याच्यामुळे डेबिट करायचं असतं. फर्निचर अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. हे अशी त्याची, सॉरी, विराटचं नाव आलंय. मग विराटचं नाव आलं की त्याचं नाव त्याच्यात टाकायचं असतं. ठीक आहे. इथे येणार टू विराट कॅपिटल. याची एंट्री आणि अमाऊंट टाकून द्यायच्या. 50,000 आहे कॅश. त्याच्यानंतर हे 70,000 रुपये. त्याच्यानंतर फर्निचर आहे 10,000 रुपये आणि या सगळ्याचे टोटल इकडं क्रेडिट साईडला. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन आहे. हे जर्नल एंट्री जर तुम्हाला येत असतील, परचेस गुड्स फ्रॉम रोहित वर्थ ₹10,000 लेस 10% ट्रेड डिस्काउंट. आता इथं परचेस केलंय. परचेस अकाउंट डेबिट टू रोहित अकाउंट. परचेस एक्सपेन्सेस आहे, परचेस अकाउंट डेबिट टू रोहित अकाउंट. 10% डिस्काउंट म्हणजे 10,000 मधनं 10% मायनस करायचे. 10% येतात 1,000. 10,000तून 1,000 मायनस करायचं. 9,000, 9,000 रुपये. पुढे सोल्ड गुड्स टू सुनील ₹5,000. सेल्स अकाउंट आणि सुनील अकाउंट आहे. ठीक आहे. याची एंट्री होणार, सुनील रिसिव्हर आहे. सुनील अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. सुनील अकाउंट डेबिट टू
सेल्स अकाउंट. ठीक आहे. फक्त याच्यातून आता 5% येतात त्याचे 250 त्याचे 5% काढायचे. 5000 इंटू 5%. ठीक आहे. हे 2 झिरो कट करायचे. 5 5 जा 25 250. हे 5000 मधून ते ट्रेड डिस्काउंट मायनस करायचं. मग तुमची अमाउंट येणार 4750. ठीक आहे. तर हे अशा एंट्री करायच्या ते आपण मागच्या चॅप्टर मध्ये बघितलं. ठीक आहे. तर हे अशा जर्नल एंट्रीज आहेत सर्व. ह्या अशा तुम्हाला प्रत्येकच्या जर्नल एंट्रीज करायच्या. तर आता मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये लेजर पोस्टिंग कसं करायचं हे सांगतो. तर पहिले इथं दिलेलं आहे. पहिली एंट्री तुम्हाला आपण बघितली कॅश अकाउंट डेबिट, बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट, फर्निचर अकाउंट डेबिट टू विराट कॅपिटल अकाउंट. आता जे अकाउंट डेबिट आहे, जे अकाउंट डेबिट आहे त्या अकाउंटच्या डेबिट साईडला आन्सर हे करायचं. काय लिहायचं? विराट कॅपिटल. क्रेडिटचं पोस्टिंग लिहायचं असतं. मग कॅश अकाउंटच्या डेबिटला येणार तुमचं विराट कॅपिटल अकाउंट. आता आपण इथं बघू. कॅश अकाउंटच्या डेबिटला आहे बघा, इथं दिलेलं आहे तुम्हाला विराट कॅपिटल अकाउंट. त्याच्यानंतर बँक अकाउंटच्या डेबिटला येणार विराट कॅपिटल अकाउंट. फर्निचरच्या डेबिटला येणार तुमचं विराट कॅपिटल अकाउंट. ठीक आहे. तर हे झालं पोस्टिंग. हे फर्निचर होतं 10,000, बँक होतं 7,000 आणि कॅश होतं 50,000. तर आता आपण हे डेबिटला इफेक्ट सगळ्यांच्या दिले. आता हे विराट कॅपिटल कुठे आहे? हे क्रेडिटला आहे. हे सर्व तीनही डेबिट आहेत. हे 2 जे लिहिलेलं असतं हे असतं क्रेडिट. विराट कॅपिटलच्या क्रेडिटला येणार हे तीनही अकाउंट येणार. ठीक आहे. मग विराट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश अकाउंट, बाय बँक अकाउंट आणि बाय फर्निचर अकाउंट 57 आणि 10,000. हे असे पोस्टिंग करायचे असते. पुढे दुसरा बघू आपण. परचेस अकाउंट डेबिट टू रोहित. परचेस अकाउंट डेबिट आहे. मग परचेस अकाउंटच्या डेबिट साईडला येणार टू रोहिता. परचेस अकाउंटच्या डेबिट साईडला इथे येणार डेबिटला बघा, ही डेबिट साईड आहे. डेबिटला येणार टू रोहित अकाउंट 9,000. ठीक आहे. एक इफेक्ट झाला आपला. त्याच्यानंतर दुसरा इफेक्ट परचेसच्या डेबिटला दिला. आता हे रोहित कुठे क्रेडिटला आहे. टू म्हणजे क्रेडिटला आहे खाली जे असतं ते. ठीक आहे. मग ह्याच्या क्रेडिटला येणार बाय परचेस अकाउंट. रोहितच्या परचेस क्रेडिट साईडला परचेस अकाउंट हे बघा इकडे दिलेलं आहे परचेस अकाउंट. ठीक आहे. 9,000 रुपीज. ओके. तर हे आपल्याला असं पोस्टिंग करायचं आणि शेवटी टॅली करायचं असतं. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे सुनील अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. सुनील अकाउंटच्या डेबिट साईडला येणार सेल्स अकाउंट. पण सुनील अकाउंट बघू. सुनील अकाउंटच्या डेबिटला येणार टू सेल्स अकाउंट 4,750. ठीक आहे. आणि सेल्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला येणार 4,750. असं तुम्हाला प्रत्येक ट्रान्झॅक्शनचं प्रत्येक जर्नल एंट्रीचं पोस्टिंग करायचं असतं. ठीक आहे. आता हे लेजर कसे क्रिएट करतात ते सांगतो. याच्यामध्ये जेवढे पण अकाउंट आलेले आहेत तेवढे लेजर क्रिएट करायचे असतात. कॅश अकाउंट आले, बँक ऑफ इंडिया, फर्निचर, विराट. आता हे परचेस इथं सॉरी एक अकाउंट एकदाच घ्यायचं असतं. हे परचेस अकाउंट, त्याच्यानंतर रोहित अकाउंट, तर सुनील अकाउंट आहे, त्याच्यानंतर सेल्स अकाउंट एक आहे, त्याच्यानंतर बँक ऑफ इंडिया. आता इथं आपण बँक ऑफ इंडिया इथं घेतलं होतं बरोबर. तर इथं डबल एक अकाउंट डबल होत नाही. तर इथलं कट करायचं. कॅश अकाउंट पण आपण वरती घेतलंय. हे फर्निचर पण घेतलेलं आहे. हे वर्मा नवीन आहे. तर हे एक अकाउंट. जेवढे अकाउंट नवीन आहेत ते अकाउंट एकदाच क्रिएट करायचे असतात. ठीक आहे. आता हे टॅली कसं करायचं हे सांगतो तुम्हाला. आता आपण हे परचेस अकाउंट बघितलं. डेबिटला आले आपले 9,000. आता इकडे क्रेडिटला काही नाहीये. मग हे डेबिटला 9,000 एवढीच अमाऊंट आहे. ही अमाऊंट दोन्हीकडे लिहायची. त्याच्यातून इकडे मायनस करायला 0 आहे. मग 9,000 मायनस 0 बॅलन्स कॅरी डाऊन येणार आपला 9,000. हा महिन्याच्या शेवटच्या तारखेला कॅरी डाऊन करायचा. इकडे खाली ब्रॉड डाऊन करायचा असतो. ठीक आहे. सेम याचं पण असंच. समजा आता जास्त अमाऊंट आहे. आता इथं जास्त आहेत अमाऊंट. हे विराट कॅपिटल अकाउंट आलं. इकडे पोस्टिंग करून तुमचं 20,000 वर्माचे आले. इकडचे टोटल करायचे. किती आली? 30,000. इकडं काही नाही म्हणजे शून्य. हे अमाऊंट इकडं लिहायची दोन्ही साईडला आणि त्याच्यातून हे 0 मायनस केलं की राहिलेली अमाऊंट कॅरी डाऊन असते. ठीक आहे. तसंच हे बँक ऑफ इंडिया पण सांगतो तुम्हाला 7,000 आणि 5,000 हे पोस्टिंग केल्यानंतर येईल. इकडे आले तुमचे 12,000. इकडे वर्माचे 8,000. कॅश आहे तुमची 1,000. 8 आणि 1 9,000 झाले. इकडे 12,000 आहे. ही मोठी अमाऊंट आहे ती दोन्हीकडे लिहायची आणि या 12,000 मधनं 9,000 मायनस करायचे. राहिलेलं 3,000 तुमचं होणार
कॅरेट डाऊन. कॅरेट डाऊन इकडं परत ब्रॉड डाऊन करायचं असतं. कॅरेट डाऊन नेहमी महिन्याच्या शेवटच्या डेटला होतं आणि ब्रॉड डाऊन नेहमी पुढच्या महिन्याच्या 1 तारखेला होतं. ठीक आहे. तर हे असं तुम्हाला सर्व करायचं. ओके.